केंद्र सरकारच्या कृषीविषयक विधेयकाच्या विरोधात मंद्रुपी येथे किसान सभेचे निदर्शन व अप्पर तहसीलदार कार्यालयासमोर केले ठिय्या आंदोलन। कृषीविषयक विधेयक, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान भरपाई व लॉकडाऊनच्या काळातील सर्व प्रकारचे वीज बिल माफ व्हावे यासह अन्य मागण्यांसाठी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सिद्धप्पा कलशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शन करत मंद्रुपच्या अप्पर तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आला। या मागणींचे निवेदन तहसीलदार उज्ज्वला सोरटे यांना देण्यात आला। यावेळी जिल्हाध्यक्ष सिद्धप्पा कलशेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महमूद पटेल, किसान सभेचे तालुकाध्यक्ष डॉक्टर शिवानंद झडके, बेळेणी सुंटे, जावेद आवटे, यासीन मकानदार, इक्बाल मुजावर व आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। अन्न घटक, तूप पेस्ट असेल, साखर असेल, तेल असेल, तुमचा ठिकाणी आहोत। केरळ सारख्या राज्यामध्ये ज्यावेळी कोरोनाचं 21 मार्चला लॉकडाऊन झालं, त्या ठिकाणच्या सरकारनं केरळ राज्याच्या प्रत्येक कुटुंबियाच्या खात्यावर 6.5 स्टँडवर मित्रांनो गेली 6 महिने वर्षभर मंगरुळच्या स्टँडवरचा रस्ता दुरुस्त होऊ शकत नाही। केंद्राकडून अनेक निधी ग्रामपंचायतीला येतात, परंतु आपण काय केलेलं आहे ह्याच्याविषयी आपल्याला त्या ठिकाणी उभं करावं। स्टँडवर मित्रांनो गेली 6 महिने वर्षभर मंगरुळच्या स्टँडवरचा रस्ता दुरुस्त होऊ शकत नाही। केंद्राकडून अनेक निधी ग्रामपंचायतीला येतात, परंतु आपण काय केलेलं आहे ह्याच्याविषयी आपल्याला त्या ठिकाणी उभं करावं। त्याचा सामना या देशातील कष्टकरी गरीब श्रमिक जनता करत आहे, परंतु हे केंद्रात बसलेलं सरकार असेल, राज्यात बसलेलं सरकार असेल, हे सरकार घुंकून देखील या कष्टकरी श्रमिक शेतकरी जनतेकडे पाहायला तयार नाही आहे। आणि शिवाय आम्ही यापूर्वीपणे मागच्या वर्षी सुद्धा मला तलाठी सरकारने सांगितलं की माझं शेती आहे, माझ्या शेताचा पंचनामा चालला तर मी तिथे उपस्थित राहावं। तसं गावांमध्ये आपण निरोप दिलेला असतो की बाबा आज 1 ते 100 नंबर, 1 ते 50 नंबर आपण